उलटून गेला तरी सुद्धा हवा तसा पाऊस झालेला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत। त्यांची चिंता चांगलीच वाढलेली आणि मोठ्या आशेने पेरलेलं सोयाबीन आता पावसाअभावी करपू लागलंय। पिकांची पानं जी आहेत ती सुद्धा पिवळी पडतायत। बियाणं, खतं, मशागत यासाठी कर्ज काढून केलेली गुंतवणूक डोळ्यासमोर मातीमोल होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। विदर्भातील शेतकरी गेली अनेक वर्ष 15 जुलैला त्याच्या शेतीमध्ये पेरलेलं पीक किती होईल याचा अंदाज गेली अनेक वर्ष बांधण्यात आलेला, मात्र यंदा शेतकऱ्यांना तो अंदाज बांधणं देखील कठीण झालेला आहे। कारण आता जुलैचा 15वाडा उलटलेला, आज 15 जुलै तारीख आलेली आहे, मात्र शेतात पेरलेलं अर्ध बियाणं जे आहे ते उगवलेलंच नाही आणि जे उगवलेलं आहे ते बियाणं आता आपण पाहतोय की पिवळं पडायला लागलेलं आहे। काही ठिकाणी तर पाण्याच्या अभावी म्हणजे पावसाच्या अभावी झाडं जी आहेत ती अर्धमेली झालेली आहेत आणि जी काही उरलेली आहे ती आता पिवळी झालेली आहे। म्हणजे 100 बिया पेरल्या असेल तर त्यातल्या सुमारे 40 ते 50 बिया या उगवल्याच नाही आणि ज्या उगवल्या त्यातले 10 ते 20% पानं आता पिवळी पडायला लागली। त्यातले काही झाडं जी आहेत ती आता कोमे जायला लागलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता पेरलेलं पीक येईल की नाही या चिंतेने आता शेतकरी ग्रासलेला आहे। पाऊस झाला नाही तर शेतात उगवलेली ही झाडं देखील करपतील आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनावर आणि पिकांच्या उत्पादनावर होणार आहे। त्यामुळे जर याला अल्निनोचा परिणाम म्हटलं तर अल्निनोचा हा परिणाम शेतकऱ्यांना, प्रामुख्याने विदर्भातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करेल असं चित्र सध्या सर्वच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। तर इकडे भंडारा जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून ओळखला जातो, मात्र या ठिकाणी धान उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। जुलै महिना संपायला काही दिवस शिल्लक असताना सुद्धा जिल्ह्यामध्ये पावसाची तूट पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 191 मिलीमीटर पाऊस पडलाय। शेतकरी या चिंतेत सापडलाय आणि पावसाअभावी पिकं आता करपून जात आहेत। धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यामध्ये आता कुठेतरी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण भंडारा जिल्ह्यातील एका शेतबांधावर आहोत। आपण बघू शकतो की शेतकऱ्यांनी आपले परे टाकलेले आहे, मात्र पाऊस पाहिजे त्या प्रमाणात न पडल्यामुळे हे परे देखील उगवलेले नाही आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 291 मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे होतं, मात्र 91 मिलीमीटर पाऊस पडल्याने आता कुठंतरी शेतकऱ्याची चिंतेमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे। जुलै महिन्यामध्ये शेतीचे कामाला सुरुवात होतो आणि कुठंतरी 50% ही धानाची रोवणी संपून जाते। मात्र आता हा जुलै महिना अर्धा होत चाललेला आहे, तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे कुठंतरी आपण एक ह्या शेतबांधावर बघू शकतो की कशी ओसाड अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या बांधांवरती कुठंही शेतकऱ्याची दिसेनासे झालेले आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये धानाचा पीक हा महत्त्वाचा पीक म्हणून घेतला जातो आणि कुठंतरी या पाऊस बरोबर न पडल्यामुळे अल्निनोच्या प्रभावामुळे आता ह्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट म्हणा किंवा दुष्काळाचे संकट हे ओसाडू लागलेले आहे। आता कृषी विभागाकडून वारंवार मार्गदर्शन केलं जात असला तरी आता शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत बसलेला आहे। सरवर शेख, न्यूज 18 मराठी, भंडारा। दरम्यान विदर्भात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आणि वेळेवरती पाऊस न झाल्यामुळे शेतातील पिकं आता करपू लागली आहेत। दुबार पेरणीचं संकट सुद्धा उभं ठाकलेलं आहे। अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरसह अनेक गावांमध्ये पावसासाठी पारंपरिक धोंडी मागण्याची प्रथा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। महिला, लहान मुलं आणि शेतकरी धोंडी धोंडी पाणी दे, सायमाय पिकू दे असा गजर करतात आणि वरुण राजाला साकडं घालतात। विदर्भात यंदा मान्सूनने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता मावळू लागल्यात आणि वेळेवरती पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या पिकांची वाढ खुंटली आहे। अनेक ठिकाणी पिकं करपू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। पाण्यासाठी म्हटलं शेतकऱ्यांचं पीक पाणी सुकत आहे, त्याच्यासाठी पाण्याची भरपूर जरूरत आहे। कारण की पाणी आलाच पाहिजे हे जुन्या लोकांचं म्हणणं आहे की धोंडी काढल्यानं पाणी येत आहे म्हणून। यासाठी आपण धोंडी काढलेली आहे आणि पाणी पाऊस आलाच पाहिजे। गाय गरिबाचं दारिद्र्य दूर झालं पाहिजे। मराठवाड्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आणि अजून सुमारे 35% पेरण्या रखडलेल्या आहेत। झालेल्या 65% पेरण्यांवर सुद्धा दुबार पेरणीचं संकट ओढावलंय।
एका एकरासाठी 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत खर्च करून सुद्धा पावसाअभावी पिकं करपण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफी तसंच मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची जोरदार मागणी होतीये. मी आता शेतीच्या बांधावर उभा आहे, शेतामध्ये उभा आहे आणि पावसाच्या तब्बल 10 ते 12 दिवसाच्या खंडानंतर 1 महिना झाला या कपाशीला लावून, तरी देखील या कपाशीने अजून जमीन देखील सोडलेली नाही. पाऊस नसल्यामुळं या पिकाने आता मान टाकायला सुरुवात केली आहे. तर मराठवाडा विभागामध्ये तब्बल 35% पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत, तर 65%च पेरण्या झालेल्या आहेत. त्या देखील आता दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर पोटच्या लेकरासारखं सांभाळल्या जातं या पिकाला, प्रत्येक झाडाला. आता ते पीक कोलमडतंय, माना टाकतंय, काय भावना आहेत? काही नाही, आता हे सगळं नुकसान झालेलं आहे आणि दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यावर आलेलं आहे. दुबार पेरणी करावी लागेल जर अशीच परिस्थिती राहिली तर. जर का पाऊस पडला तर मग दुबार पेरणी करायचं काही संकट येणार नाही. आणि जर का पाऊस नाही आला तर मग दुबार पेरणी करावंच लागणार आहे. आणि पण आताचा जो खर्च झाला तो तर सगळा व्यर्थ होणार आहे ना. हा खर्च किती झालाय, म्हणजे आता हे किती एकर शेत आहे, याच्यासाठी किती साधारण खर्च लागला? हे कम से कम 2 एकर शेत आहे. एकर क्षेत्र आहे. 5-50 हजार रुपये खर्च झालेला आहे. तोपर्यंत आज इतका पण 0% पाऊस आहे, कारण की ढेकळ पण फुटलेलं नाही. म्हणजे आपण राबराब मेहनत करायची वर्षभर, ते शेत मशागत करायची, ते पिकवायचं, पण ज्यावेळेस पाऊस थोडासा पडला त्यावेळेस एका आशेने तुम्ही ते पीक लावलंय आणि आता तेच वाया जाते. की आता सध्या खूप दुःखाची गोष्ट आहे की 0% काहीच पाऊस नाही. बरं, याला वाचवण्यासाठी काही प्रयत्न करताय सिंचनाद्वारे पाणी? सर पाणीच नाही, काय करायचं? विहिरीला नाही, कशाला पाणीच नाही, पाऊस पडलेलाच नाही. पाऊस जर नाही आला तर अजून किती मोठं होईल हे संकट? खूप मोठं होईल. 100% दुष्काळ भागात चाललो जो आम्ही. कारण आतापर्यंत लागवडीपुरता 30% पाऊस झाला आम्हाला. कमीत कमी लागवडीत 70 ते 80% पाऊस पाहिजे, तेव्हा माल चांगला येईल. पावसाचा खंड असल्यामुळे या शेतकऱ्यावर आर्थिक संकट देखील घोंगावतंय, ओढवतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी मागणी केली आहे की आता दुष्काळ देखील जाहीर करावा. त्यामुळे मायबाप म्हणून सरकारकडे बघितलं जातं. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांसाठी काय पावलं उचलतं हे देखील पाहावं लागणार आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. इकडे खालापूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये उंबरण्यावाडीमध्ये महिलेला डिलिव्हरीसाठी चौकच्या हॉस्पिटलमध्ये झोळीतून घालून नेण्यात आलेलं होतं आणि त्या महिलेची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांचा मुक्काम संपवून ती माता आणि नवजात शिशूला घरी पाठवण्यात आलंय. घरी जाताना त्या महिलेची आणि नवजात बाळाला झोळीतूनच प्रवास करावा लागलाय. या परिसरामध्ये पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे ताडपत्रीचा आधार घेत झोळीतूनच तिला उंबरणेवाडी या ठिकाणी नेण्यात आलं. इथल्या ग्रामस्थांना अनेकदा विकासाची खोटी आश्वासनं मिळतात आणि चित्र बघून लोकप्रतिनिधींचा आता तरी त्यांना जाग घेऊन वाड्या वस्त्यांवरती विकासाचा हात फिरवतील का, असं ग्रामस्थ विचारत आहेत.